तर मिस्टरांना सांडग्याची भाजी आवडते म्हणून गेल्या वर्षी सांडग्याचा घाट घातला. तर सांडगं तोडून तोडून अक्षरशः बोटं दुखायला लागलेली. म्हटलं पुन्हा याच्या नादाला लागायचं नाही. सरळ यावर्षी शायका.com बाजरीचे सांडगे, गव्हाचे सांडगे आणि मटमुगाचे सांडगे ऑर्डर केले. सेम टू सेम बघा आईच्या हातची चव. तर 700हून अधिक ग्रामीण भागातील आपल्या आई भगिनी आहेत की नाही ते सांडगे, पापड, शेवया, कुरडया, लोणची, चटण्या, मसाले एक नाही तर अशा हजारभर प्रकार बनवत आहेत. आपण फक्त काय करायचं आहे, मोबाईल उचलायचा आहे आणि पटापट तेवढा ऑर्डर करायचा आहे. आणि चव म्हणाल की नाही तर नात खुळा लागते. आता भाजीला घरात काय नसलं की नाही तर सरळ सांडग्याचा डबा उचलायचा आणि त्यातलं की नाही मुठभर सांडगं घ्यायचं. तर इथे मी मटमुगाचे सांडगे थोड्याशा तेलात बघा खमंग असे परतून घेतलेत आणि परतताना की नाही सांडग्याचा वास घरभर पसरलेला. मग फोडणीत मग जिरं मोहरी घालायचं. नेमकं माझ्याकडचं जिरं इथं संपलेलं. मग ठेचलेला लसूण घालायचा आणि लसणाचा वास की नाही सांडग्याच्या भाजीला खूप भारी लागतो. मग कांदा, कढीपत्ता, टोमॅटो घालायचा, चांगलं सगळं परतून घ्यायचं. मग घरातले हाय नाहीत तेवढे सगळे मसाले आहेत की नाही ते एका ताटलीत बघा गोळा करायचे. चटणी, हळद, धना पावडर, गरम मसाला, मीठ वगैरे वगैरे हे सगळं घालून चांगलं उलटपालट करून घ्यायचं. मग सांडगे घालायचे, हवं तेवढं आपलं गरम पाणी घालायचं आणि सांडगं की नाही शिजवून घ्यायचं. मस्त इथं मी सुकी भाजी केली म्हणजे कसं म्हटलं डब्याला पण देता येईल. तर ताटाला चपाती, सांडग्याची भाजी आणि एका बुक्कीत फोडलेला कांदा, एक नंबर बेत झालेला. पटापट की नाही ऑर्डर करा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब